वाकून टाक सडा वाकून टाक सडा राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सकाळी मी 4 चौकात जाऊन बसलो होतो. अहो चौकात जाऊन बसले हा. पोरगा अजिबात घरी राहत नाही. इकडे फिरते तिकडे फिरते घरी लक्ष नाही अभ्यास नाही करत. मास्तरचा फोन आला होता. अगं पहा पोराला जास्त गडबड ठेवला का नाही हा. त्याची मेमरी फ्रेश होत नाही. तो पोराचे खेळाचे दिवस आहेत खेळायला जाऊ दे ना हो, का खेळाचे दिवस आहे. हा. सकाळी उठते टोलाले ब्रश नाही लावत खेळायला जाते. हे कोणते खेळायला फिरताय? हे बरोबर नाही मात्र दिवाळीच्या सुट्टी लागले एक दिवस पुस्तक उघडून नाही पाय. हे काम कर आवाज द्या लवकर शाळेत पाठवा. आवाज देऊ ठीक आहे. तर पोरगा खेळायला गेला बायको म्हणते बोलवा हिच्या लाडाचा ना माझ्या धाकाचा. बापू शंकर म्हटलं माझ्या पोरा शंकरा शंकरा म्हटलं माझ्या शंकर बाळा बाळा खाणं बुंदीचा लाडू होते बुंदीचा लाडू चॉकलेट खा. कोण दिला चॉकलेट? म्हणजे बैताड्या घोडाच्या खाली माणूस झाडावर माणूस तो चाकट देईल का बे कसा होता रे? याला काहीतरी झोंबल्यासारखा घोड्याच्या झाडावर माणूस होता खालता उतरला पाहिला सांग घोड्या झाडावर माणूस खाली उतरला आणि याले चाकलेट दिलं. आता याला झोंबला रे. आता याला झोंबला रे. त्या वळ्यावरचा तो टोळ्या रे. आता याला झोंबला रे. त्या वळ्यावरचा तो टोळ्या रे. आता याला झोंबला रे त्या वळावरचा तो टोळ्या रे. आता याला झोंबला रे त्या वळावरचा तो टोळ्या रे. आता याला झोंबला रे. त्या वळ्यावरचा तो टोळ्या रे. आता याला झोंबला रे. त्या वळ्यावरचा तो टोळ्या रे. आता याला झोंबला रे त्या वळावरचा तो टोळ्या रे. आता याला झोंबला रे त्या वळावरचा तो टोळ्या रे. पोराची तब्येत बरी नाही वाटत आहे बा. हे रुपये का? त्या गोळा खाली कवडे याने झुमला हो. आणि त्या झोमल्यामुळे तब्येत थांबते मग लोक अबे डॉक्टर देवा काय जाऊ? करायला का तुम्हाला काय जमत नाही? हे रुपये गोळा खालचे कोणी झोमत नाही या डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरकडे नाही नेत मी. त्याच्या खाण्या घेण्यामध्ये फरक पडला असं तब्येत बिघडून गेली. 4-5 दिवस झाले झाडीतली माता म्हणाली आहे आपल्या गावात. या बहीण माझी माता मा हो त्या माता माईच्या दर्ग्यात जाऊ हो. त्या तिच्या मग हा दर्ग्यामध्ये तुझं ना होऊन जाईल. हो तिच्या दर्ग्यामध्ये लोक रडत जातात ना हा हातात तुझा येतात. डोकानं वाचूची बुद्धी हो काय माहित? बुद्धी तुला बोलतात आवाज येते हो चला लवकर. मेरी मैया
बरोबर आले किती प्रसिद्ध बाई असं मग नाही तर माता का? मा? तुम्हाला माहित आहे कोणची होता कोण्या गावची हो सांग बरं अव मातानं माझी मायेव आणि वधाडी तुला मातानं माये माझी व आणि वधाडी तुला. मातानं माये माझी व आणि वधाडी तुला मातानं माये माझी व आणि वधाडी तुला. धुवा फेकते गाडी तुला बाबाय माझे माता धुवा फेकते गाडी तुला बाबाय माझे माता धुवा फेकत गाडी तुला माय, माझ्या माता माय. धुवा फेकत गाडी तुला माय, माझ्या माता माय. फेकते गाडी तुला बाबाय माझे माता धुवा फेकते गाडी तुला बाबाय माझे माता धुवा फेकत गाडी तुला माय, माझ्या माता माय. धुवा फेकत गाडी तुला माय, माझ्या माता माय. तुम्हाला माहित आहे मायचं घर कुठं आहे कुठे आहे घर? अव मातानं माझ्या मायेचं घर आहे वाकरावर मातानं माझ्या मायेचं घर आहे वाकरावर. मातानं माझ्या मायेचं घर आहे वाकरावर मातानं माझ्या मायेचं घर आहे वाकरावर. कावळे हागती घरा घर माय माझे माता कावळे हागती घरा घर माय माझे माता कावळे हागती घरावर माय, माझ्या माता माय. कावळे हागती घरावर माय, माझ्या माता माय. अव एवढ्या लोकांमध्ये काही नंबर लागणार नाही आज नाही नाही एक काम करा. थोडा डोका लावतो मी. हो पुजाऱ्याला की नावात द्या ना पहिला नंबर लावा पुजारी पोराची तब्येत जास्त दिसते पुजारी बाबाजी जी पुजारी जी. चला देवीच्या मंदिरामध्ये भक्त आले वाटते गेला पाहिजे. जी नमस्कार जी नमस्कार. म्हणजे माझ्या मुलाची प्रकृती बरोबर नाही आहे. तुम्ही नंबर पहिला लावून द्या. नाही बाबा तुमच्या पोराचा नंबर लागणं मुश्किल आहे. अरे बाबा पण काही पर्याय आहे ना अरे त्याच्यावर. पण एवढे लोक नंबर लावायचा नाही ना तुमच्या पोराचा लावायचा का पहिले अरे नंबर. बाबा तुमच्या मनात काही दया माया पाहिजे का नाही तो सिरियस आहे. माझ्याकडे एक उपाय आहे. हा माझ्या खिशामध्ये 500 रुपये टाक तुझ्या पोराचा पटना नंबर लावतो मी. तेव्हा जाऊ द्या. थांब थांब लपलपे. अहो पोराची तब्येत तिकडे अशी लपलपे म्हणता हा आता जमला का नाही काम आणि घेऊन ये माय मांगा घेऊन ये. हो ठीक आहे. जय हो भ्रष्टाचारी महाराज. पोराला घेऊन जा तिकडे नाकावर नका याच्यावर मार कपाळावर. काही नाही राहिलं. हा आणि आमच्या खिवरीत लाव सर. अजून याला नवीन कोणी लोक बिमारी आली तयार झाली आहे का? पण माझे माव पण कोण्या भाड्याचा मळा गेला मा पण माया पोराची तब्येत बैठवलं कोणी नात्राची करणी मा पोरार वैटकी चालवलं भाडे काय झालं बालिके पण मा पोराची तब्येत बरी नाही रात्रीतून झोपेतून दचकू दचकू सुटते बालिके तुझ्या मुलाला माझ्या जवळ बसव हे का भोकणी आहे का बा? नाही भोकडी की नाही आहे ती झाली सवारी. हो म्हणून दिसे त्या नाही सवारीच्या रूपात बोलते दिसे नाही. दिसे नाही. भोकडी झाली नाही. अहो तुझ्या जवळच बसलाय ना पाय बालिके काय झालं माते तुझ्या मुलाचा हात माझ्या हातामध्ये दे ते हात दे, हातात. दे रे बाबू हातात हात दे. सांग मा कोणाचा गिरा गोटा असं तर सांग मा तुझ्या आशीर्वादान मा येल मांडवायला गेला पाहिजे मस्त मला ते शेंगा लागल्या पाहिजे थोडस तुझेही आणून देईन बालिके तुझ्या मुलाचा हात बघण्या पहिले तुला 50,000 रुपये खर्च येईल इकडे यावं 50,000 खर्च येईल म्हणते का म्हणते 50,000 खर्च त्या फुकट माता मायले 50,000 देशील हा. आणि आपला पोरगा मारशील. नाही हो नाही 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 हा. मायला पैसे देऊन देऊ हा. कोणाच्या घरी कापूस तोडायला जाईल हा. कोणाच्या घरी तुरी बुराला जाईल त्या गोष्टी बरोबर आहेत ना पण चांगल्या कामासाठी रोजी केली बरी. फुकट देऊन देशील. देऊन देतो हो, देऊन देतो हा, मायाची ते ममता खरं आहे. काय 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 आपण मायाची- पोराचा काय रुपये मायाची ममता कशी म्हणते. काय पादर पादर लावता व काय माये माणूस आहे देऊन देतो म्हणतो माय हो देते मा 50,000 ते 50,000 कोटी आहेत तर. हो, कारण आंब्यातून आहेत ना व. आहेत पैसे आहेत आणली आणले. ना? आणली ना? हो, ठीक आहे डन करून टाक. सांग मा काय सांग बालिके मी तुझ्या मुलाचा हात बघितला हो तुझ्या मुलाले तुझ्या मुला
कवड्या झोमलाय खरी म्हणाली ना हो, खरी गोष्ट आहे म्हणाली तीच कवड्या झोमला. हा, हा, हा. तुझ्या ना तिच्या एकाच निघालं निघलं ना बरोबर आहे. हा? हो हो मा हो खरी गोष्ट आहे तू सांग मा सांग पालिके सांग सांग तुझा मुलगा आराम होईल हो आराम झाला पाहिजे पण मी जे जे वस्तू सांगेन हा. ते वस्तू आणून द्या लागेल मा तू जे जे मागशील ते त्या दर्ग्यात आणून देईन मा सगळंच आणून देईन सांग लिस्ट बनव लिस्ट बनवा बा हा, ठीक आहे हो लिहा ना बा ती भजी संगी मारते म्हणा बायको माय होतो माझी होतो म्हणून पहिला लिस्ट का लिहू पहिलं 5 बकरे ओके का मा म्हणते 5 बकरे म्हणते म्हणजे हे विचार हा 5 बकरे म्हणजे खस्सी किती ना बाकी किती म्हणा म्हणते म्हणजे अडीच खस्सी ना अडीच चांगले राहतील म्हणजे अडीच अडीच 5 कुठं काय म्हणलंय समजलं बकरा म्हणजे बकरा बरोबर आहे. कसाच राव बोंगड सिंग्या राव ना कसाच राव लिहा बकरा म्हणजे बकरा लिहा 5 बकरे या बहीण मग बकरा हा 5 पाटा अ? 5 पाटा मा बक का म्हणते 5 पाटाही लागतील म्हणते त्याच्यामध्ये भरल्या किती ना बगर भरल्या किती म्हणा काका हो का? अरे तर बरोबर आहे ना त्याही म्हणजे गुन्हे आहेत ना गोष्ट मला नाही समजत या किती बकरे राहतील त्यांनी पाटा राहतील मला एवढा बरं, समजते ठीक आहे, लिहा पण- 5 पाटा पण माझी हा ठीक आहे 5 पाटा हा, दुसरा लिस्ट हा. 10 कोंबडे 10 कोंबडे का म्हणते 10 कोंबडे हा तर मग म्हणजे आरोग्य किती ना बगर आरोग्य किती म्हणा काका हो का? हा आरोग्य कोणता गुड मानला तर समजा कोणताही कोंबडा म्हणजे कोंबडा बरं ठीक आहे हा. 10 तलंगा नाही कोंबडे लागतात तर लागतात म्हणते तलगाई लागतात म्हणते कशा म्हणते तलगाई लागतात म्हणते तर शिकरल्या किती ना बगर शिकरल्या मी खेळ द्या. मी एकाला काही नाही दहा गोष्टी सांगते. बरोबर ए बालिके हा. माझ्या मंदिरात झगडा करायचा नाही नाही माझा झगडा नाही करत तोंड वाजवत होतो मी काल झगडा तिसरा लिस्ट हा. पोताभर निंबू कायला रायता का त्या निंबूचा पोताभर का म्हणते पोताभर निंबू लिहा लिहितो बडबड नको तू सांग हा ठीक आहे चौथा लिस्ट हा. पोताभर नारळ हो पोताभर नारळ मायच्या मस्तकार फोडावचे पोटा भरणार हा. तो भुऱ्याचे किती ना भुऱ्याचे किती म्हणा कुठे बाय अरे तर ते कामात लागतील ना हो का हो मेत्रदारासाठी धुवा पाचवा लिस्ट हा सांग 1 किलो खारक लिहा बाई 1 किलो कारक बाडी बनवासाठी तर चिमणी खारक का कशी ठोकर खारक म्हणा एक सारखीच राहते नाही कोणती फुलली राहते हा? नाही का चिमलीच राहते हो खारक बरं ठीक आहे हा, तुला बोललो सहावा ना. लिस्ट हा. 5 लिटर मवाची दारू हो गे मा पुजाऱ्याने एक देशीच्या पंपरांच्या सरकार तेव्हा म्हणते, हा पुजारी हो का हा, पुजारी नाही तो हा. तो भिकारी हो ओके मा एवढी लंबी लंबी दाढी एवढी लंबी लंबी मिशी त्याच्याबरोबर त्याच्या बिशीकडे दाढी का तुला लक्ष पडते हवं हा. याच्या मिशी मध्ये उभा होत असतील का म्हणतो हो नाही होत. त्याच्या बिशीत लिचड होते लिचड हो. म्हणजे काय होतं ते? लिचड तुला समजा निर्गुणी भाषा आणि हा आहे कायचा झाडू हो तो झाडू नाही तो लंबनाडू हो नाही हो मोराच्या पिसाचा झाडू हो हा? मोराच्या पिसाचा झाडू हो बरोबर आहे तुला तुझे बोलता तिला फुटला आहे नाही तर का आता? हा, सांग सांग बालिके हा. मी तुला 5 लिंबू देते हो ते. पाय चांगलं. हे 5 लिंबू घे आमची नालाय काय लमची हे बोलता शब्द बोलते हम्म. बालिके काकरीन मा सांग हे लिंबू हो. आपल्या मुलाच्या औषधाच्या बाजूला ठेवायचं हो ठेवीन मा ठेवीन बालिके हा आता काल देऊन लक्ष ठेव हा. ही गोष्ट कोण्या बांधसाले आणि कोणत्या बाहेर सांगायचं नाही नाही मा नाही सांगणार लोक मी सांगतो तुला एक युक्ती सांगणार सांग ती युक्ती हा. आपल्या गुपित ठेवायचं ओके मा मस्त कोणती तर गोष्ट सांगतो म्हणते आपलं गुपित ठेवायची म्हणते लटकी लमची अहो तशीच म्हणते का म्हणते कोणती तर गोष्ट सांगतो म्हणते हा. आपल्या गुपित ठेवायची म्हणते ठेवून दे तिची मग कोणती का गुपित गुपित म्हणजे कोणाला सांगायचं हो, हो, नाही मग झाकून ठेवतो हा असं हो. असं हो हा ठीक आहे मा ठीक आहे हो बालिके का हो? तू मी मी आपल्या नवऱ्यासोबत आपल्या नवऱ्यासोबत आपल्या नवऱ्यासोबत हो 12 महिने बा हा. 12 महिने हा. झोपाचं नाही हे रुपये तशी झोपाची गोष्ट काढणार माझा नाही ना कसा पोरगा उठून पडला
महेश हे म्हणते हा. माझ्या माईला माझ्या बापासोबत 12 महिने झोपली नको म्हणते का तुझ्या समोर झोपल का बघला तशी म्हणते का 12 महिने सेवा सोडायची नाही म्हणते हा. 12 महिने सकाळपर्यंत झोपून नाही राहायचं म्हणते लवकर उठायचं आणि पूजा पाठ करायची म्हणते अशी म्हणते ते हा. राहिली बरोबर झोपाची आहे. गोष्ट सूर्योदयाच्या आधी उठाव म्हणते बस बस बाबा बस राहिली झोपाची गोष्ट हा मी झोपेन बेडरूम मध्ये हो पाच मला सांगतो बरोबर आहे सांग मी सांग झोप- लंबे मी झोपेन बेडरूम मध्ये हम्म. तुम्ही झोपच्या संडास मध्ये हो त्या बाबाला घर पण आहे कोण येते हो संध्याकाळी बा बरोबर आहे हो चला का, पाहायला का, चला. बालिके जोडीनं पाहिला का जय माता दी. जय माता दी. मी तुला काय सांगितलं होतं बटन बनवायचा मटण बनवलं काय बनवलं. हे मटण घ्यायची हे दारू घ्यायची दोघं जण प्यायचं ना खायचं आणि सगळं करून झोपायचं चल पार्टी करू. चल लवकर काय सांगू बाई काय सांगू का 8 दिवस झाले माईच्या मंदिरामध्ये गेली होती माईनं जसं जसं सांगितलं तसं तसं केली बाई माझ्या मुलाची तब्येत ना आता आराम झाली खूप चांगला झाला असेल माझा मुलगा आवाज देऊन पाहिजे बरं बाळा रे माझ्या लाडक्या बाळा शंकर बाळा रे बाळा शंकर काऊना? अजून तशी जडून आहे तब्येत हाय अजून कशीच वाटते गडीभर आराम पडला अरे कोटं नेवरे आता माहिती दर्ग्यात नेली होती तरी अजून कोटं नेवरे तुले कुठे जर नेणार माझ्या झुंजरी लागून आहे डोऱ्यामध्ये कसं वाटते झुंजरी वाटत नाही. होय शंकर ते बाबा अहो, पोराच्या डोळ्याला लाईट. अजून तब्येत जशी तशी झाली म्हणते. अरे 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 कसं करा? तशी तरी खाली म्हणते साखराचं आता वाटा. दुसरी मतामा शोध अजून 50 काढ का? 50,000 रुपये काढ ना का कापून मिसून टाकू हा करता करता मरून जाऊ बरोबर आहे हो म्हणते आता तुमच्या दुखामध्ये आज म्हणू कुठं कुठं लढ्यान थेंब नाही पडेल आमची हो करता येते अबा जाऊ दे काय हरकत नाही तुझ्या अज्ञानापुढामुळं तुझ्या पागलपणामुळं 50,000 माता मायला गेले पण आपला डॉक्टर आहे त्या डॉक्टरकडे जाऊ आम्ही आता डॉक्टरकडे चालले घेऊन जाऊ डॉक्टर चला. चल ना चाल जाऊ डॉक्टरकडे मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. सावळा मुरारी माझा सावळा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी. सावळा मुरारी माझा सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. डॉक्टर साहेबांचे दवाखाना आला त्या दवाखान्यामध्ये आवाज देतो मी रुपा तू काळजी करू नको काय हरकत नाही देखा जाएगा डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब हो. अजी डॉक्टर साहेबजी चला दवाखान्यामध्ये पेशंट आले वाटते गेलं पाहिजे. नमस्कार साहेब नमस्कार जी नमस्कार. तुमचं नाव तुमचं दवाखाना सारा प्रसिद्ध आहे हो आहे ना. तुमच्याकडे मी मोठ्या आशेनं आलो आहो
माझ्या मुलाची तपासणी करा साहेब. ठीक आहे घेऊन या मुलाला. ए रूपा घे मुलगा घे. आण साईडला आमचं बाजू घ्या. उभा राहा, उभा राहा. उभा राहा. डॉक्टर होत किती केला बाबा. ये बेटा ये. बापा याची तब्येत तर बहुत खालावली ती. 8 दिवस झाले जेवण नाही खावण नाही करे मा मुलगा तरी 8 दिवसापासून दवाखान्यात नाही आणले तुम्ही. लिंबू पाणी पाजत होतो जी 8 दिवसापासून. श्वास घे बेटा श्वास घे. घे मा तोंडान श्वास घे शंकर तोंडान घे या तो काही ना घेऊन राहिला होता. चांगला श्वास घे रे बे. घे मा डॉक्टर हे काय अगदी सुद्धा डॉक्टर अंकल चांगला राहायचं तर कपडे निघतात अजिबात नाही. कपडे फाडू फाडू घराला येतात रोज याने तर कालपर्यंत लई ताप आहे बाबा. हो जी हो इंजेक्शन घे बेटा कमरी लई. घे बाबा घे. घे बेटा चल. नाही मी नाही येऊ बरोबर आहे की ठोकर बिमारीचा इतर ठोकर आहे. कोणत्या दवाखान्यात आणल्या कोणत्या दवाखान्यात आणल्या RMP आज म्हणजे काय होते रोगी मारण्यात पटाई. हा कोणता दवाखाना स्वतःचा तो शिकलेच बिकलेच तरी काही. आणि मला तो आपण म्हणतो, नाही लांब पोराचा. लहान पोराच्या? अरे बापा. घे बाबा. हे रूपा पाय जशी पोराची बिमारी ठोकर आहे का नाही तसं इंजेक्शन ठोकर राहते. असं आहे का? हो घे बेटा कमरी घे. मी नाही जाऊ. आम्हाला कसं म्हणजे या गोष्टी नाही, मी नाही हा? जाऊ. नाही, नाही, नाही. पाय इंजेक्शन घे तुला तोंडात घेऊन देईल घे बेटा कमरी घे. तो काका तुला चिगम देईल मग हा? बरं चिवडा हा जो. थांब मग तुला ना चोकोबार घेऊन देतो मग मंडई घे मग घे. घे बेटा कमरी घे. आधी अफवा मारतात त्या का? बस कर. घे बेटा कमरी घे. खाली घे बेटा घे लढू नको घे. घे कमरी घे बेटा. हो लमचा. त्याला तू दूर येऊन टाक. हो बेटा आज दिनच देतो. घे कमरी घे बेटा. किती लंबी आहे. काय लहान सासूच्या पोराला किती लंबी आहे म्हणजे. मी मग घे, मग घे. हो त्याच्या बस कमरीला बसकून घ्या ना त्याला बेडवर झोपवून घ्या. साहेब त्याला बेडवर झोपा तुम्ही माझ्याकडे. साहेब तुमच्या मुलाची तब्येत बहुत सिरियस आहे ती. सिरियस आहे. हो त्याला अपेंडिसचा त्रास आहे. मग बाबा. तर याचा तुम्ही 2 दिवसामध्ये ऑपरेशन नाही केले साहेब हो. तर हा मुलगा तुमच्या हातामध्ये नाही. साहेब मला जेवढं समजत आहे मी तेवढंच सांगत आहे. असं नको सांगा. हो याच्या 2 दिवसामध्ये ऑपरेशन नाही केले तुम्ही हा मुलगा तुमच्या हातामध्ये लागणारच नाही. तर ऑपरेशनचा खर्च आहे 50,000 रुपये. तर एक काम करा मी ऑपरेशनची तयारी करतो तुम्ही पैशाची अरेंजमेंट करा. ठीक आहे. रूपा काय हो? डॉक्टरनं बिमारी सांगितलं पोराला. कसली अपेंडिसचा त्रास आहे म्हणे. हा. आणि त्या अपेंडिसच्या त्रासासाठी ऑपरेशन करण्यासाठी 50,000 रुपयाची गरज आहे. आणि जर कदाचित तुम्ही हा 2 दिवसामध्ये याचा प्रबंध केले नाही तर तुमच्या मुलगा तुमच्या हातात लागणार नाही म्हणे. लेडीज काय हरकत नाही अशा दुःखामध्ये बाकीच्या गोष्टी काढणे बरोबर नाही. आता याच्यावर पर्याय सांग मला आता. हो एक काम करा तुम्ही आपल्या बहिणीच्या घरी जा तिथून 50,000 बिलकुल 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 अगदी बरोबर सांगलीस तू. हो नाही बरोबर बरोबर. आणि तुलाही खात्री आहे मलाही खात्री हो, आहे. ठीक आहे. जातो ती लवकर जातो लवकर येतो. माझ्या बहिणीची आठवण आली. माझ्या बहिणीच्या घरी जाईन. अहो 50,000 काहून 1,00,000 रुपये आणीन देईनच माझी बहीण. तेव्हा आधार दे दिनाला हा भक्त द्वारी आला. सांभाळ लेकराला आई. सांभाळ लेकराला
तेच माझ्या बहिणीचं घर दिसत आहे दुरून. किती भाग्यवान आहे माझी बहीण बिचारी माऊली. SCTC मध्ये खेळत आहे. आपण देऊन पाहतो. बाई माझे बहिणी माझे बाई बाई ग बाई हो. घरी आहे का म्हटलं माझे बाई बाई ग बाई. माझ्या भावाचा आवाज येत आहे. पण माझा भाऊ, मी आताच तर माझ्या भावाकडे गेली होती 8 दिवसाच्या आधी. अचानक माझा भाऊ माझ्या घराकडे कसा काय असेल, जाऊन बघते. दादा, ए दादा. हा माझे तुझ्याकडे पाहिलं पण आहे बाई. एवढा मला आनंद होते. हो हो, पण तू कसं लई काय आनंद. गेलास? 8 दिवस झाले तू आली होती घरी. हो, तेव्हा माझा परिवार बहुत सुखी होता. मस्त. बापू वगैरे आग्रा करता येईल. बापू आहेत हा. आणि ते आपल्या भाच्याचं तू नावे घेऊ नको. शंकर खेळत होता ना. खेळत हा. अगं चांगला खेळत आहे. चांगला खेळत आहे ना. खेळत राहीलच. हो हो हो. आणि वहिनी कशी आहे? वैरी ठीकठाक आहे. ठीकठाक आहे. पण तू कसं काय नाही केलास ते सांग मला. मी तुझ्याकडे ह्यासाठी आलो. हा. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरनं तुझ्या भाषासाठी 50,000 रुपये सांगितले. आणि ते 50,000 जर तुझ्याकडून जर मला मिळाले नाही तर माझा मुलगा तुझा भाषा या जगामध्ये राहणार नाही. काय रे? ए दादा, तू इकडे आली. सांग मला काय झालं. आता 7 दिवसाच्या आधी मी घरी आली होती. बरोबर शंकर का नको जाऊ ना का म्हणून मागे लागला होता. बरोबर. असं अचानक काय झालं रे डॉक्टरने असं काय सांगितलं. आता होणारे भविष्य काही सांगून येत नाही. डॉक्टर कडे गेलो. अपंटीचा त्रास झाला म्हणे त्याला. आणि 50,000 रुपयाची गरज आहे म्हणे. 1-2 दिवसाचे 50,000 रुपये मिळाले नाही तर माझ्या दादा रडू नको. दादा रडू नको. ए दादा, पण मला सांग, तू माझ्या घरी पैसे मागायला आलास ना. तिला हेच वाटलं दादा की माझी बहीण खूप श्रीमंत आहे तर माझ्या मुलाचा जीव माझी बहीण वाचवेल. तुला हेच वाटलं दादा, पण मी तुला कधी माझं दुःख सांगितलंय का रे आजपर्यंत. दादा, तू माझ्या घरी मोठ्या अपेक्षेने आलास रे. अरे तुझी बहीण तुझी अपेक्षा कधीच पूर्ण करू शकणार नाही दादा. नाही असं नको बोलू. अगं ज्या घरी तुला राहिली आहे एवढा जिंदगानी एवढा तुझं भविष्य आहे त्या माणसाची माझ्याजवळ खोटंपणा नको सांगू. दादा, काय खोटं बोलू रे. अरे आजपर्यंत मी माझं दुःख फक्त माझ्या मनात लपवून ठेवलंय. माझा भाऊ गरीब आहे, माझी चिंता करेल की आपली चिंता करेल म्हणून. दादा, अरे तो माणूस माझ्या काही कामाचा नाही रे दादा. असंही नको बोलू. अगं दगडापासून हा मोबाईल तर फोन लाव त्यांना. नाही दादा, ते लावणे माझे का देईल ना माझे. नाही देणार रे दादा. चालू केलं मी मोबाईल. डायल करू नंबर जावायचा. हॅलो, कशाला फोन केले? माझा भाऊ माझ्या घरी आलाय. मग मी काय त्याला पाय धुवायला बांधू का? माझा भाऊ तुमच्या मानाचा भूक केला. मग तो आला कशाने भिकारी माझ्या घरी? माझ्या भाचीची तब्येत एवढी सिरियस आहे. डॉक्टरांनी सांगितलं 2 दिवसात जर 50,000 रुपये जमले नाही तर तुमचा मुलगा मरून जाईल म्हणे. मग आण पण ना तुझ्या भावाला 50,000 रुपये. तुमच्याकडे माझा भाऊ मदत मागायला आला. त्या 50,000 रुपये माझा भाऊ भीक मागते तुमच्या समोर. त्या भिकाऱ्याला मी 50,000 काय 5 रुपये सुद्धा देणार नाही माहिती आहे. आणि त्या- हॅलो, ऐक पहिले. तो घरी आला त्याला जर तू घरून काय दिलीस आणि मी कॅमेऱ्यामध्ये बघितलं मग तू आहे ना मी आहे दोघं दोघं. त्याला माझा भाचा मरून जायला. म्हणालो का नाही. पैसे मिळाले बरोबर आहे. हे आनंद असतो तुझे. तुझ्या 50,000 माझ्या मुलाचा जीव वाचणार आहे. दादा,
सांगितलं अरे एखाद्या दगडाला पाजर फुटेल पण त्या माणसाला पाजर उडणार नाही. अरे दादा मी खूप दुःखी आहे. अरे लहानाचं मोठं केलं असताना त्याच्या पोटाप्रमाणे जपलास. तुला वाटलं माझी बहीण एवढी सुंदर आहे एका श्रीमंत घरी जायला पाहिजे दादा. अरे एका श्रीमंत मुलाशी माझं लग्न करून दिलं दादा. पण ते श्रीमंती माझ्या काही कामाची नाही आहे. अरे त्या घरात माझी मला एका मोलकरणीपेक्षाही बेकार माझं जीवन आहे रे दादा. मला खूप मारतो तो पण मी तुला कधी सांगितले नाही दादा. आणि एक सांगतो आणि असंही सांगू नको पहिलेच मी दुःखामध्ये आहे आणि अशा दुःखाच्या गोष्टी जर मला सांगतील कदाचित मला हृदय विकाराने मरू शकतो माझे बहिणी. सांगू एक माझा आधार आहे दादा नको नाऱ्याचा बोलू. काय माझे मा ठीक आहे पैसे मी जमून टाकीन पदर पसरीन भीक मागीन तुझ्या वहिनीला कामाला लावीन पण 8 दिवस झाले मी अन्न अन्न म्हणून बोलत आहे. माझ्या पोटामध्ये अत्यंत भूक लागते मा मग जेवण तरी भेटेल मा एक कोर भाकर. हे दादा अरे लहानपणीच तू मला चहा टाकून का नाही मारलास रे. तो माणूस म्हणते आपल्या घरी कॅमेरे लागले आहेत. आपल्या भावाला जेवण तर दिले तर तुला घराच्या बाहेर गाडी राहते दादा. सांगणारे मी एवढी पापी बहीण का रे. अरे या भावाने मला स्वतः उपाशी राहिला पण मला पोटभर जेवण दिलं दादा. अरे मला एवढ्या गोष्टीची कमी होऊ दिलाच नाही. आणि हे पापी अभागी बहीण एवढी श्रीमंत असून आपल्या भावाला घासभर जेवण देऊ शकत नाही. हे भगवंता सांगणारे माझा कोणता गुन्हा होता सांग ना. माझा कसला गुन्हा ज्याची सजा भोगते मी. माझा कसला गुन्हा ज्याची सजा भोगते मी रे निष्पाप देवा तुला न्याय मागते. रे निष्पाप देवा तुला न्याय मागते. बाई रडू नको रडू नको तू. परंतु ज्याच्या घरी तुला लहान आहे आणि कोणत्याही बाईनं आपल्या परिवाराविषयी आपल्या भावाजवळ सांगू नये. ज्या ठिकाणी माझं सुखी आहे त्या ठिकाणी सुखी राह. माझा 10 बोटाचा तुला आशीर्वाद राहील मा. मी पैसे जमवीन काही हरकत नाही नोकरी करीन तुझी बहीण काबाड कष्ट करेल पण तू ज्या दिल्या घरी तू सुखी राह. हा माझा भाव हा कृष्णाचा तो आशीर्वाद आहे. तू द्रौपदी होस मी कृष्ण तुझी लाज राखीन मी. परंतु रडू नको माझा दादा. तू आपण घराच्या घरी जा मा घरात जा. हो काही हरकत नाही. देवदारी त्याला कोण मारी म्हणतात मा काही हरकत नाही. जमून तीन पैसे जामा घरी जा घरी रडू नको. काय सांगू बाई
सकाळची संध्याकाळ झाली, बहिणीच्या गावाला गेले, पैसे आणतो म्हणाले, अजूनपर्यंत याचे आहेत. काय पाप केले रे देवा, एवढे सारे दुःख माझ्या शिरावरती का पाठवलंस रे देवा. तुळशी माळ ही श्वासाची तुटे, धाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासाची तुटे, धाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूक, धाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूक, धाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बाबा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माय बाबा विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासाची तुटे, धाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूक, धाव विठ्ठला. शाहीर आपला टाइम समाप्त झालेला आहे. थोडा शाहीर यांनी आपला छंद घेऊन यावा. नमस्कार. अरे जगाला उठल्या. अरे 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 ईश्वरा. परमेश्वरा गा. काय चुकलं माझ्या हातात देवा. माझ्या एकलीच्या एका लहानच्या लेका गा. माझ्या गाईच्या वासरा बाळा.